इकडे लक्ष द्या. एका गावात होत एक तळ, एका गावात होत एक तळ, त्या तळ्यात मासा खेळ, त्या तळ्यात मासा खेळ. त्या माशाचं नाव काय सांगा गड्यांनो सांगा रे. वाऱ्याने दुनिया गेली गड्यांनो गेली रे. वाऱ्या नसते गेली की दुनिया, वारा आला म्हणून नसते गेली. का गेला होता आमच्या बाबाजीचा? अरे वारा गेला म्हणून बाबाजी गेला. पण त्या तळ्यामध्ये एक गावात होत एक तळ, त्या तळ्यात मासा खेळ म्हणजे हा जीव. त्या माशाचं नाव काय सांगा गड्यांनो सांगा रे. वाऱ्याने दुनिया गेली गड्यांनो गेली रे. आणि त्या माशाला खेळण्याकरिता गरज होती पाण्याची, आणि मग पाण्याची पातळी कमी झाली तर डॉक्टर म्हणते माझ्या माया बहिणीला काय आता सलाईन लावावं लागेल. का लावावं लागेल? सलाईन लावावं लागेल. पाण्याची पातळी कमी आहे. पाण्याची पातळी राहील तर हा बाळ चांगल्या पद्धतीने जिवंत राहील. इथं समर्थ एकनाथ महाराजांनी भारूडामध्ये प्रमाण दिलेलं आहे. अरे पाणी हाले पाणी डोले पाण्याविना कसा चाले. पाणी हाले पाणी डोले पाण्याविना कसा जलापासून निर्मिती झाली. पाण्यापासून याची निर्मिती झाली. उपजला प्राणी नर आहे संसारी. पहिल्या महिन्यामध्ये त्याची हंडी तयार झाली. काय झाली? हंडी तयार झाली. मग पिंड तयार झाला की ब्रह्मांड तयार झाला? बोला विषय जागृतीचा. पिंड तयार झाला की ब्रह्मांड तयार झाला? काय तयार झाला? पिंड तयार नाही झाला. आधी हे खोपडी तयार झाली. हा ब्रह्मांड तयार झाला. पहिल्या महिन्यामध्ये ब्रह्मांड तयार झाला. दुसऱ्यामध्ये हात आले. तिसऱ्यामध्ये पोट आला. मग उदर असे निर्मिती झाली. असे 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये राहिला. समर्थ सांगतात तो माँ के पेट में टंगा हुआ था. तो माँ के पेट में टंगा हुआ था. अरे तूने भक्ति किया कबूल. अरे ये फंसा माया के जंजाल में. अरे गया हरि नाम को. अरे आयता सुख कर्म को जग में. अरे तूने भोया पेट प्रभु.
कौन यहाँ पर अपना है, अरे सभी लालची है जग वाले, अरे ये जग माया का सपना है। हाँ बाबा जी को समझते थे अपना, अभी रह गया है सपना। ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेस भगवंत परमेश्वराला विनंती केलेली होती, हे भगवंत परमेश्वरा पांडुरंगा, अरे या दलदलमध्ये मी फसलेला आहो, या किजिडामध्ये मी फसलेला आहो, हे परमेश्वरा पांडुरंगा, याच संसाराच्या बाहेर काढ आणि संसार कसा आहे तर मला पाहू दे, आणि देवा तुझ्या नावाचे गुणगान मला गाऊ दे। भगवंताला दया आली, खरा फसला कोटी, फसला कोटी, लक्ष द्या, हा लक्ष द्या बाबाजी, हा फसला कोटी। अरे सगुण निर्गुण का भास जगत में, अरे फसा पद किया है काया में, अरे सगुण निर्गुण का भास जगत में, अरे फसा पद किया है काया में, फसा फस किया है काया में, फसा फस किया है काया में। अरे मानव जन्म में आकर प्यारे किया हरि भजन, अरे मानव जन्म में आकर प्यारे किया हरि भजन, भूला है मोह की माया में, भूला है मोह की माया में, भूला है मोह की माया में। अरे मानव जन्म में आकर प्यारे किया हरि भजन, भूला है मोह की माया में, भूला है मोह की माया में, भूला है मोह की माया में। अरे मानव जन्म में आकर प्यारे किया हरि भजन, भूला है मोह की माया में, भूला है मोह की माया में, भूला हाच मोहमायामध्ये ठगला, याच मोहमायामध्ये ठगला आणि हरिनामाला विसरून गेला। ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होता, खालती डोकशी वरती पाय, खालती डोकशी वरती पाय, आणि धावगा बाबा मेलू माय, अशा स्वरूपामध्ये आमचा कोण गोरखराम बाबा फसलेला होता। आणि त्याच गर्भामध्ये समर्थानं सांगितलेलं आहे एक दृष्टांताच्या माध्यमातून, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय। दौडी पारात होत्या दोघ्या सासू सुना हो, दौडी पारात होत्या दोघ्या सासू सुना हो, एक तंबाखू खाते दुसरी मानते चुना हो, दुसरी मानते चुना हो, दौडी पारात होत्या दोघ्या सासू सुना हो,
खाते ना दुसरी मानते सुना हो, अशा पद्धतीनं दृष्टांत सांगण्यात आलेले समर्थाने की ह्या गावामध्ये दोघांचा सुना होता, दोघा सासवा सुना होत्या, दुसऱ्यांची सोडा कटरे परिवारामध्ये समजा. उदाहरण नाराज होऊ नका, दृष्टांत आहे. बाबाजी चाय राहत्या प्रायव्हेट, त्यांना चाय दिला त्या बिघडल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरुनाथ महाराजची जय. हा लक्ष द्या, इकडे दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.